मित्रांनो, झालता असं की आपला बावड्या भाऊ आपण 2008 मध्ये घेतला होता. त्याचे बूम या अंग त्या अंग करायच्या पंपाचे ऑइल सील गेल्यामुळं आम्ही त्याला एकदम हुशार फिटर बोलवले. त्यांना म्हणलं पटकन आम्हाला त्याचं काम करून द्या, कारण की आम्हाला खूपच गाड्या भरायच्या राहत्या. तो अगोदर फुपट्यानं खूपच मळेल होता. मग आम्ही त्याला मस्त पैकी ट्रॅक्टरचं पिस्टन लावून धुवून काढलं. चला फिटर संग बोलू ना. नमस्कार मित्रांनो, आपल्या भावड्या भाऊची ऑइल सील गेल्यामुळं आपण आता एकदम ओरिजिनल फिटर बोलवले. चला ते काय माहिती ऐकू ना. होईल का लवकर काम? होऊन जाईल. तरी किती टाइम लागेल? काही एखादा 1.5 तास. 1 तास. पण मग ते पंप डायरेक्ट बाहेर काढावं लागतं ना? काढून बाहेर काढून. असं होत नाही का वरचीवर? नाही वरच्यावर नाही, बाहेर काढावं लागेल त्याला. बाकीचे पंप सोपे, पण हे डायरेक्ट बाहेर काढला त्या. अडचणी येते ना तो. आता हे कंपनीचे ऑइल सील होते. 2008चं मॉडेल आहे. आता 2026 चालू आहे. म्हणजे जवळ जवळ त्याला आता होतील जवळ जवळ 17-18 वर्ष. बरोबर. इतक्या दिवस ते कंपनीचे ऑइल सील गेले. आता आपल्याला नवीन टाकायचे. आता कोणते टाकायचे? HP. HP चालतील ना? हो. बरं बरं. आवरा मग पटापटा, आपल्याला गाड्या भरायचे. आपल्या पोरायला दाखव ना कसं खोलत्या ऑइल सील, कसं टाकी त्या. या बिघडून ऑइल निघत. तुम्ही सगळे हातेर आणले का सांगा? सगळे सगळे. बरं बरं. बिल का मग काय? नट बोल्ट फिटिंग कंपनीची, त्याच्यामुळं थोडा टाइमच लागला खोलायला. टाईट असतील ना? मोठी टाइमिंग आहे पा आपल्याकडं, लागल ना? त्याला मोठी टाइमिंग लागेल. त्याचं आहे ना जवळ जवळ 2 महिन्यापासून ऑइल गळत होतं. दररोज आम्हाला 5 लिटर ऑइल लागायचं. आता बंद होऊन जाणार. आता बंद होईल ना? 100%. बरं तरी होईल. नट फुल टाईट असतील. हो लय टाईट आहे. पानाने मोडायचं ना? नाही. नट काय हातानं वडून काय खोलत नव्हते. मग डायरेक्ट पाईप लावून खोलले, तेव्हा ते डिल्ले झाले. आता पटापट खोल राहिले बरं का. पंप डायरेक्ट आपल्याला बाहेर काढायचे, तेव्हा ऑइल सील टाकता त्या. लय टाईट होत नट ते. हो लय. एवढे टाईट नव्हते पाहिजे. पहिल्यांदाच खोललेले आहे ना ते. पहिल्यांदा खोले ते कंपनी फिटिंग होती सगळी. एकदम मशीन ना फुल टाईट करेल असतील त्या. बरं तरी आपले पाणी नाही मोडल्या. नाही. एवढं तरी बरं झालं. या पंपायला वरून कॅप राहते. मग ते 30-32 नट खोलून आणि ती कॅप बाहेर काढून घेतली. आता पंप वर उचलून आपल्याला तो बाहेर काढावा लागल. या अशा पद्धतीने त्याला बाहेर काढावं लागत. आमचा तात्या त्याला मोठा पाईप आणि मोठा पोपट पाणी लावून वडीत होता, पण काय ते नट खोलत नव्हते. शेवटी तात्या घाम होऊन गेला. म्हणलं आता खोलल रे, थोडी ताकद लाव. तात्या लागले मग पाईपाला लोंब कळून जोर जोरात पाना खाली वडून. त्यांना म्हणलं पॅक धरा, नाहीतर जाशील खाली पडून. पण आमचे तात्या काच ऐका त्या, ते जायला होते बरं का पोरावनं मोकार चिडून. त्यांना म्हणलं टाकशाल तुम्ही पैपन पाना मोडून. ते काय ऐकायला तयार नव्हते. पडतो म्हणे मी चांगला लढून. लागला आताशी तो नट खोलायला. लय टाईट रे. त्याला जवळ जवळ 10-15 आट्टे होते. फिटर पण जाम होऊन गेले ते पार. तवा तो खोलला. जवळ जवळ अर्धा तास लागला होते आटे बाहेर निघायला. ऑइल सील टाकणं काय एवढं सोपं नाही, फिटर होणं काय एवढं सोपं नाही. आणि मग काय 5-10 मिनिटातच त्यांनी ऑइल सील टाकून पंप पण फिट करून दिले, कारण की आम्हाला गाड्या भरायच्या होत्या. आता काय आपल्या बावड्या भाऊला 4-6 महिने ऑइल सील टाकायचं काम येणार नाही. त्याचे 1-1.5 महिन्यापासून गिअर पण जायला होते फसून. मग आमचे फिटरनं काढले बरं का खाली बसून. ते पण आपल्या मोबाईल का पाहिल्यावर राहत्या मोकार हसून, कारण की त्यांनी टाकलंय आजपर्यंत मोकार मसनी घसून. हे असे काम काय हुशार फिटर शिवाय होत नाही. त्यांनी दिलंय आता गिअर काढून. चला आता आपण पण पडू कामावर लढून. मशीन न्यावं लागणार आहे आपल्याला वर चढून. चला धन्यवाद.